उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे खासगी ट्रॅव्हल्ससाठी कमाईची पर्वणी असते, पण सर्वसामान्यांसाठी मात्र हा मोठा आर्थिक फटका असतो. कुटुंबासह प्रवास करताना खिशाला लागणारी कात्री आता लातूर आगाराच्या या निर्णयामुळे थांबणार आहे. लातूर बस स्थानकावरून विविध प्रमुख मार्गांवर जादा बसेस सोडण्यात येणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि खिशाला परवडणारा होणार आहे. याच विषयावर स्थानक प्रमुखांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की लगबग होते ती मामाच्या गावाला जायची आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक प्रवास जे आहे ते विद्यार्थ्यांचा होतो आणि प्रवाशांना या काळामध्ये जे खाजगी बसेस आहेत ते अवाढव्य लूट करत असतात. त्यामुळं कुठे ना कुठे एस टी महामंडळसुद्धा प्रवाशांना आर्थिक फटका बसू नये यासाठी प्रयत्न करत असते. आपण सध्या मध्यवर्ती बसस्थानकावरती आहोत लातूरच्या आणि या ठिकाणी देखील जर पाहायला गेलं तर यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जे आहे ते प्रवाशांना अधिकचा फटका बसू नये यासाठी जादा गाड्या ज्या आहेत त्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन या ठिकाणी एस टी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी स्थानक प्रमुख आहेत. मला सांगा सर, यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किती गाड्या वाढवलेल्या आहेत, सध्या किती गाड्या वाढवलेल्या आहेत, पण पुढच्या याच्या काय नियोजन आहे? सध्या आम्हाला मध्यवर्ती कार्यालय मुंबई आणि प्रादेशिक नियंत्रण समिती छत्रपती संभाजीनगर याकडून अशा 2 गाड्या आम्हाला जादा चालवण्यासाठी आदेश प्राप्त झालेले आहेत. आमचा उन्हाळी गर्दीचा हंगाम जे आहे ते 15 एप्रिल ते 15 जून 2026 अशा या कालावधीमध्ये आमचा उन्हाळी गर्दीचा हंगाम आहे. सदर कालावधीमध्ये गर्दीनुसार आम्ही जादा फेऱ्या सोडतच असतो. आम्ही लावलेले दोन्ही गाड्या आरक्षणाला आम्ही लावलेल्या आहेत. जसं जसे गाड्या फुल होत जातील आरक्षण तसे आम्ही गाड्या आमच्या वाढवत असतो. जनरली आता मागच्या वर्षी आमच्या 4 ते 5 गाड्या पुण्याला जादा चाललेल्या आहेत. दररोज गर्दीनुसार आम्ही चालवत असतो. तर असं अशा प्रकारचं नियोजन आहे आमचं. प्रामुख्याने पाहायला गेलं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये किंवा गर्दीच्या वेळी खाजगी बसेसचे अवाढव्य जे दर असतात ते कुठेतरी प्रवाशांना आर्थिक फटका त्या ठिकाणी बसतो. त्यामुळं आपल्या इकडे जर जादाच्या गाड्या सोडण्यात आल्या तर त्याचे दर काय असणार आहेत आणि खाजगी बसपेक्षा कशा पद्धतीनं या गाड्यांचे दर असतील? जादा दर आता 15 एप्रिलपासून आपल्या राज्य महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये जवळपास 10% भाडेवाढ झालेली आहे. तर त्या भाडेवाढाच्या अनुषंगानं आपण जे तिकीट आहे ते दर आपण असणार आहेत आणि प्रायव्हेट खाजगीचे जे दर असतात त्याच्यापेक्षा आपले राहपा महामंडळाचे दर कमीच असतात आणि त्याच्यामुळं या सर्व प्रवाशांनी या सर्व आपल्या ह्याचा फायदा घ्यावा असं मी त्यांना आवाहन. निश्चित स्वरूपात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आर्थिक फटका बसू नये यासाठी नियोजन जे आहे ते या ठिकाणी एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि यासोबतच प्रवाशांना देखील एस टीचा प्रवास हा सुखाचा प्रवास आणि त्यामुळे एस टीनंच प्रवास करा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.